बॅटर आपण बघतोय सलामीसाठी सुयश आणि नॉनस्ट्राईक एंडला रोशन पाटील. एक सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. अतिशय धुवाधार अशी जोडी आहे मैदानामध्ये. रोशनची अनुपस्थिती होती मगाशी तरी सुद्धा सामना सहजरित्या जिंकलाय. परंतु आता या मॅचमध्ये क्रुशियल मॅचमध्ये रोशन आल्यानंतर अजून त्यांचं मनोधैर्य वाढलं असणार. त्यांचं बलस्थान बॅटिंगचं लाईनअप थोडे वाढलेले आहे. बघूया काय होते, कारण समोर पार्थ घरत गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अलिबाग यांकडून त्याचा हा पहिला चेंडू सुजलसाठी. सुयश पहिला चेंडू पायामध्ये टाकला होता. जोरदार अपील केलं जातोय. फेक होती डायरेक्ट, परंतु यष्टीरक्षक स्टंपच्या आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आला. त्याच्यामुळे लेगबाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्येचं खातं ओपन होते शिवशक्ती लोणारे संघाचं ती एका धावेनिशी. मॅन ऑफ द मॅच यायचे आपण अनुज घरत, अनुज राऊत, राकेशजी चव्हाण आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी द्यायची आहे. अलिबाग क्रिकेटचे अध्यक्ष, 40+ अध्यक्ष. पुढचा चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येते. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. जागेवरून खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू यष्टीरक्षकाच्या सेफ हँडमध्ये जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. यस, या आपण इथे प्रमुख पाहुण्यांच्या यामध्ये या. आपण प्रमुख पाहुण्याच आहात आमच्यासाठी. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. खेळून काढतोय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन शेतात. एक धाव मिळालेली आहे, पण दुसरी धाव घेण्याची संधी आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळालेली आहे. अतिशय नैसर्गिक निसर्ग सौंदर्य मैदानामध्ये बघतोय. ऐतिहासिक तलवार ग्राउंड आहे. अलिबाग तालुक्यातील आपले दमदार आमदार अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले आपल्या अलिबाग वासियांसाठी. पुढचा चेंडू चांगला चेंडू पुन्हा एकदा फसवतोय, चकवतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा आपण बघतोय धावसंख्या स्थिर आहे, 3 धावा. रोशन हॅट्रिक जर मारलीस चौकारांची षटकारांची, प्रत्येक हॅट्रिकला 2,000 रुपये आहेत राकेशजी चव्हाण यांच्याकडून. हा वेळेला बघतोय चांगला स्ट्रोक चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स, सीमा रेषा पार. लाजवाब, अप्रतिम, वेलकम बाउंड्री. हॅट्रिक कोणती असू दे, राकेशजी चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी हॅट्रिकला 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार, चौकार, विकेट हॅट्रिक या 3 हॅट्रिकसाठीच, बाकीच्या हॅट्रिकसाठी नाही. पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न अगोदरच्या चेंडूवर केला आणि तो चेंडू फुलटॉसमध्ये भेटला, परंतु एक चांगला क्रिकेटिंग शॉट बघायला मिळाला रोशनकडून. सरळ बॅटने खेळला होता तो. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि त्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्या होत्या. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर लागतात ते शिवशक्ती लोणारे संघाच्या. समोरचा संघ मोठा बलाढ्य संघ आहे, अल अजीज अलिबागचा संघ. पंकज जाधव सारखा मातब्बर खिलाडी समोर आहे. त्याच्यामुळे शिवशक्ती लोणारे संघाला कमीत कमी 35 ते 40 धावा या 3 षटकात करणं अनिवार्य आहे. परंतु लक्षात ठेवा, सर्व संघ आता जे आहेत त्याच्यानंतर प्रत्येक सामना 2 षटकांचा असणार आहे, कारण वेळेची कमतरता. या सूर्य देवता ही लवकर खाली जाते. सूर्यास्त लवकर होत असतो, कालोख लवकर पडतो. कारण कालच्या रात्री संध्याकाळी आपण बघितलं होतं, सामना खूप कालोखामध्ये खेळला होता. सासवणे संघाला त्याचा कदाचित फटकासुद्धा बसला असता, परंतु तसं काही झालेलं नाही. सासवणे संघाने सुखरूपरित्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे, तिसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. कालच्या दिवशी हायेस्ट स्कोअरसुद्धा सासवणे संघाच्या नावावर आहे. 82 धावा जवळजवळ त्यांनी जमवल्या होत्या. लाजवाब फलंदाजी केली होती.
रितेश तिवारी येतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेट्स इट्स वाईट डिलिव्हरी. वाईट बॉलची या ठिकाणी नोंद आमच्या गुणलेखकाकडून केली जाते. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर 8 धावा स्कोअरबुक मध्ये दिसत आहेत. 8 रन्स ऑन द स्कोअरबुक. चांगला चेंडू होता परंतु त्याही पेक्षा चांगला स्ट्रोक्स. एक अतिशय उमदा कव्हर ड्राईव्ह, लाजवाब कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली. बघता बघता दुसरी धाव पूर्ण केली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल फेकेल तोपर्यंत तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. लाजवाब. 3 धावा. आणि बघतो आपण त्या ठिकाणी बघा जरा 4 धावा आहेत का बघा त्या ठिकाणी चेंडू अडवण्याच्या अगोदर. बॅटर बघा इट्स 4 रन्स. अंपायर साहेब इट्स अ बाउंड्री. थर्ड अंपायर सांगतोय बाउंड्री आहे म्हणून. एक पाय ज्या वेळेला अडवला चेंडू त्यावेळेला बाहेर आहे एक पाय. आपण बघू शकतो यामध्ये आपल्याकडे यूट्यूब आहे, AK लाईव्ह आहे. तीसरी आंख यहाँ पे मौजूद है. व्हॉलेंटियर्स तरी सुद्धा व्हॉलेंटियर्स पण आपले पोहोचा तिथे. आता संध्याकाळ झालेले त्याच्यामुळे ऊन प्रखर नाहीये. 4 धावा. अतिशय परंतु खरोखर देखणा कव्हर ड्राईव्ह होता. अप्रतिम. राकेशजी चव्हाण या शॉटवर खुश झालेले आहेत. अतिशय चांगला शॉट म्हणतायत. धावसंख्या झाली 4 धावा. 12. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु खरोखर ऑफसाईडला चांगलं फलंदाजी करतो. एक धाव गेली. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. हे ऑस्ट्रेलियन ग्राउंड असल्यासारखं वाटते कारण क्षेत्ररक्षकांपर्यंत चेंडू पोहोचेपर्यंत सहजरित्या 2 धावा होत आहेत पळून. एवढं मोठं ग्राउंड आहे. वा सुंदर. आमदार साहेबांचे खरोखर खूप खूप आभार, धन्यवाद. एवढं सुंदर मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल. ही बंजर जमीन होती ती उपजाऊ केली अशा पद्धतीचं हे मैदान. परंतु ह्या वेळेला चेंडूचा दिशा आपण बघतोय आणखी थोडासा दिशाहीन ठरतोय चेंडू. ऑफ स्टंपची जी लाईन आहे त्याच्या बाहेरून जातोय चेंडू. व्हाईट बॉलच्या रेषेच्या अवांतर धाव मिळते. रितेश तिवारी असं वाटलं होतं की रितेश तिवारीचा रिदम जो आहे ना तो खरोखर अप्रतिम आहे. शेवटच्या क्षणाला तो खांद्यातून जोर काढतो आणि चेंडू टाकतो परंतु यावेळेला त्याला लाईन अँड लेंथ सापडत नाही व्यवस्थित. धावसंख्या झालेली 15. पुन्हा स्वतःला रूम करतोय, रूम बनवतोय, चांगला स्ट्रोक्स मारतोय. एक धाव काढली. जायद कादरी जोपर्यंत फेकेल तोपर्यंत बघूया काय होते ते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु जयद कादरी याचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. एका धावेवरच दोन्ही फलंदाज संतुष्ट होतात. त्यांना समाधान मानावं लागते कारण त्यांना माहिती आहे अन्यथा बाद होऊन तंबूत परतावं लागेल. धावसंख्येत 1ची वर धावसंख्या झाली 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोअर बुक विदाऊट लॉस. अतिशय चांगली सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. पुन्हा एकदा वेगामध्ये टाकलेला हा चेंडू. अचूक टप्पा आहे यावेळेला. ऑफ स्टंपची जी लाईन आहे त्याच्यात थोडंसं रेषा आहे तिथे. रेषेच्या आतमध्ये कदाचित टप्पा असावा म्हणून पंचांनी सांगितलेलं आहे की इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं अद्यापही बाकी. ऑल ओव्हर फुलटॉस चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक धाव काढली. थोडासा मिसफील्ड झाला त्याचा फायदा उचलला आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 1 टू गो. एक बॉल आहे. या चेंडूवर 2 धावा गेल्या आणि संघाची धावसंख्या झाली 18. चांगलं षटक मिळते ते शिवशक्ती लोणा. क्या बात है, क्या लाजवाब शॉट आहे. परंतु कर्णधाराचं खरोखर कौतुक करावं लागेल. अल अजीज अलिबागचं थिंक टँक जे आहे ना त्याचं खरोखर विशेष कौतुक कारण त्यांनी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. रोशनच्या फटक्याला सुद्धा 80% मार्क देईन मी परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कधी नसतो परंतु यावेळेला 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेत आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. त्याने तो झेलामध्ये सुद्धा रूपांतर केलं त्याचं. बघता बघता 2 षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या 18 पर्यंत पोहोचलेले आहे. 18 धावा 2 गडी बाद. क्या बात है, बहुत बढ़िया थिंकिंग है अलिबाग संघाची. अतिशय चांगली थिंकिंग.
नवीन बॅटर मैदानात येतोय, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने सामना आपल्या संघासोबत जिंकून दिला होता, तो नागेश मोरे फलंदाजीसाठी येतोय. सुयशने मात्र चांगली फलंदाजी करून आपल्या संघाची बाजू सावरली. पहिल्या मॅचमध्ये त्याला थोडंसं फलंदाजी करायला जास्त संधी मिळालेली नव्हती, धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता, परंतु ती कसर त्याने या मॅचमध्ये भरून काढलेली आहे. वैभव कांबळेचा खराब चेंडू होता, परंतु पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक्स, एक धाव निघाली, दुसरी धाव काढण्याची शक्यता आहे, थोडासा मिस थ्रो होतोय, 2 धावा मिळत आहेत, तिसरी धाव होणार का नाही, 2 धावांवर संतुष्ट. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, परंतु त्याचा थ्रो जो होता ना, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु थ्रो त्याला चांगला करता आलेला नाहीये, गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला. एका धाव्याच्या बदली त्यांनी 1+ धाव दिली आणि 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या गेल्या माझे गुणलेखकाकडून. धावसंख्या झाली 20 धावा, 20 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा सुयश पाटील, सुयश प्रसाद पाटील. चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्याच कल्पकतेने खेळतोय चेंडू, कार्पेटच्या साहाय्याने लॉंगॉनच्या क्षेत्रात, थोडंसं मिसफील्ड रितेश कडून, एकाचे धावा कन्व्हर्शन दुसऱ्यामध्ये सुद्धा होतोय, 2 धावा सुद्धा मिळतात या चेंडूवर सुद्धा. क्या बात आहे, बहुत बढिया रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं या ठिकाणी कौशल्याने फलंदाजी बघायला मिळते ती शिवशक्ती लोणारे संघाची, परंतु 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 22, 22 रन्स. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. हो, एक चांगला एक क्रिकेटिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सीझन क्रिकेटमध्ये खेळतात तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकापेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. लक्ष त्याने चेंडूवर ठेवलेलं नाही आहे, डोले मिटले आणि चेंडू बॅट फक्त चेंडूच्या मध्ये नेली. तो जर चेंडूवर डोले उघडे ठेवले असते तर मात्र वेगळं चित्र दिसलं असतं. बॅट हलवली असती ना तर कदाचित तो शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू फाईन लेग परिसरात आला असता, परंतु एक धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या 23. नागेश मोरे, पहिला चेंडू नागेश मोरे फेस करतोय, परंतु तो चेंडू ऑफ स्टंपकडून आणखी बाहेर जाण्यात जातोय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवंतर धावसंख्येने आपण बघतोय परत 24 पर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे. 24 रन्स, 24 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. जागेवरून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो या चेंडूने. वैभवने बघितलं, फलंदाजाने शफल झाला आणि सरळ त्याने चेंडू टाकला, वेगामध्ये चेंडू टाकला आणि लेग स्टंप उखडलेला आहे. फलंदाज बाद. पंचक, या चेंडूवर मिळतोय पंचक 5 धावांचं. हे क्या हो रहा है भाई. क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं, त्याला टाळ्या वाजवण्याच्या नादामध्ये होतो आम्ही, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं होतं, परंतु त्यांच्या क्षेत्ररक्षकाने मात्र त्याच्यावर थोडंसं पाणी फेरलं. रितेश तिवारी चेंडू अडवण्याच्या नादात त्याचं लक्ष फलंदाजांकडे होतं आणि चेंडूवरील हात थोडा निसटला, त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला, थोडासा ओव्हर थ्रो झाला आणि एकूण किती तर 5 धावा. मनीष म्हात्रे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स करून दाखवलं आणि पळून 5 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या मी सांगतो 30 धावा. महेश नॉन स्ट्राईकला आपण बघतो महेश आहे, परंतु त्याच्या वाटीला फलंदाजी येईल असं वाटत नाही. शेवटचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न,
बॅटची एज घेतली, एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत, साहिल चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न महेशचा होता, परंतु धावचीच्या स्वरूपात बाद. परंतु 2 धावा मात्र मिळतात त्या मनीष म्हात्रे याला. मनीष म्हात्रेने या 2 धावांबरोबर आपल्या शिवशक्ती लोणारे संघाची धावसंख्या 2ने वाढून पोहोचवलेली आहे, ती 32 पर्यंत. 32 रन्स ऑन द स्कोर बुक. 33 धावांची आवश्यकता आहे. हे चॅलेंजेबल धावसंख्या म्हणता येईल, कारण हे मैदान आहे, यावर धावा भरपूर होतात सुद्धा आणि धावा डिपेंड सुद्धा करता येतात. परंतु समोरचा संघ सुद्धा तेवढाच दादा आहे, त्याच्यामुळे हे मॅच जे 33 धावांचं जे लक्ष आहे ना, ते गाठण्यात जी मजा काय येणार आहे ना, ते खरोखर अनुभवताना क्रिकेट रसिकांचं नक्कीच मनोरंजन होणार, यात कोणतीही वाद नाही आहे. आणि हे कशा प्रकारची मॅच होणार हे जाणून घेण्यासाठी परत घेऊन चलतोय मी ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. चला क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. शिवशक्ती लोणारे, चला आपणास विनंती करतोय, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला एक संधी देऊया, सुंदर असं सुमधुर संगीत ऐकवा. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होते. चला 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 33 धावांचं लक्ष आहे. अल अजीज अलिबाग आणखी 2 एक्स्ट्रा बॅटर पाठवायचे आहेत स्क्वेअर लेग पंचांजवळ. 33 धावांचं लक्ष समोर ठेवलंय अल अजीज अलिबाग या संघासमोर. कशा प्रकारे पाठलाग होईल, समोर आपण फलंदाज पाहतोय. अलिबागची आन बान शान पंकज जाधव, बुम बुम माठ्या. चला मित्रांनो, पंकज मैदानामध्ये गेल्यानंतर राकेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून जर रिव्हर्स शॉट षटकार मारला तर मात्र पंकज जाधवसाठी प्रत्येक रिव्हर्स शॉटच्या षटकारासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज मंडळाकडे आलेलं आहे. स्विच इट केला आणि मात्र षटकार मारला पंकज जाधव याने तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचे दर्दी रसिक, आरसी ग्रुपचे संघ मालक, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेतील अंतिम दिवस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश थल चालमाला आयोजित आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह या स्पोर्ट्सच्या चॅनलवरती आपल्याला यूट्यूबवरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेऊ शकताय. या एके लाईव्ह या चॅनलवरती आपण जर चला या चला मित्रांनो, देणगीदारांची मी नावं वाचतोय. माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दलवी यांच्या माध्यमातून 25,000 देणगी आलेली आहे. श्री मानकर 31,000, श्री रणदीप सिंग मुजलार 25,000, श्री रवींद्र पाटील 15,000, श्री सचिन पाटील वायशेत 10,000, श्री समीर पारंगे 10,000, नाकवा संघ चालमाला 5,000,
श्री कमलेश जेटा 5,000, श्री राकेश चव्हाण 5,000, श्री स्वप्नील पाटील वायशेत 5,000, श्री राकेश रांगणेकर 2,001, श्री विकास पाटील 1,001, श्री हसनैन कुरेशी 1,500 रुपये 1,500, श्री अंकुश पाटील वायशेत 3,000 रुपये आणि चालमाला ग्रामस्थ यांच्याकडून 11,101 आणि या सर्व ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. रुपेश कोळी 2,000. या सर्व डान्शूर देणगीदारांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र पंकज जाधवचा झेल झेल आणि झेल शिवशक्ती लोणारे चा आनंद मावेना. पंकज जाधव मात्र डायमंड डकचा शिकार झालाय. पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार, आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद झालाय डायमंड डकचा शिकार पाहायला मिळतोय. तो पंकज जाधव. या स्पर्धेमध्ये अद्यापपर्यंत पंकज जाधवच्या बॅटमधून एकही धाव अद्यापपर्यंत खातं ओपन होत नाहीये. 0 या धावसंख्येवर हादरा लागला. एक मोहरा टिपलाय तो शिवशक्ती लोणारे या संघाने. मनीषच्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार. चला, साहिलच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार, संघाला एक संजीवनी देणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय. मनीष मात्रे ऑन अ बॉलिंग मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस केलाय. या चेंडूवरती काहीसं टप्प्याचं नियंत्रण, गुडलँड स्पॉटवरती चेंडू घेतलाय आणि मात्र साहिलला या चेंडूवरती चकवलंय. साहिलने आल्या आल्या षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेत. धावपलकावरती 6ची मोहर उमटवली. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु शॉर्टम पुल करायचं होतं. खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप आहे तिथे. तोपर्यंत सिंगल. 7 धावा स्कोर कार्ड वरती. तब्बल 33 धावा बनवायच्या आहेत आणि मात्र 33 धावांचा पाठलाग करत असताना अल अजीज संघाकडून आता मात्र स्ट्राईक एंड वरती अलिबागचा मोठ्या वैभव कांबळी खेळण्याची संधी. बघूया यावेळेसचा चेंडू मनीष याचा. चांगला चेंडू फिरवला. यष्टीरक्षक बघतोय परंतु अडवलाय चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. बघता बघता षटकाची इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 चेंडू आणि मात्र 26 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26 धावा. प्रति षटकामध्ये 13चं रिक्वायर रन रेट आहे. 26 पाहिजे. 12 चेंडू मध्ये 33 धावांचं लक्ष होतं. नवीन येणारा गोलंदाज सुयश होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. साहिल आणि वैभव कांबळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया इथे मात्र कोण सामना जिंकणार, कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माल पडणार. सुयश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. छोटासा रनअप, परंतु ॲक्युरेट असा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलने मात्र एक षटकाराच्या मदतीने आपली खेळी सजवत असताना पाहायला मिळतोय. अल अजीज अलिबाग हा संघ मैदानावरती दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे आणि याच्यानंतर पुढील सर्व सामने 2 षटकांचे होतील असं आयोजक कमिटीच्या वतीने मात्र अनाउन्समेंट झालेली आहे. मित्रांनो, पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. बराच काळ चेंडू हवेत आणि मात्र इथे झेल. हा मात्र झेल निसटलाय. 1 धाव पूर्ण.
चला मित्रांनो, पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांना थर्ड अंपायर शोधन पेरेकर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शोधन पेरेकर आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे, योग्य डिलिव्हरी आहे. चला, सामना सुरू ठेवा. एकच धाव काढलेली आहे. 11 चेंडू आणि मात्र 25 धावांचं समीकरण मैदानामध्ये. वैभव अलिबागचा मोठ्या. बघूया आता मात्र आपल्या नावाप्रमाणे इथे कामगिरी करून दाखवावी लागेल अल अजीज अलिबाग या संघाला. गोलंदाज सुयश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू हलवार गतीने जोरदार अपील. चला, पुन्हा एकदा थर्ड अंपायर साठी रेफर केलंय. पुन्हा एकदा शोधन ठाकरे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आपण शोधन पेरेकर. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जोपर्यंत डिसिजन येईल, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करायचा असेल तो लवकरात लवकर करा. डिसिजन आपल्यापर्यंत त्वरित येईल. नॉट आउट. चला, इशारा आलेला आहे, नॉट आउट. अंपायरचे निर्णय परफेक्ट येत आहेत. लक्षात ठेवा, अंपायर बरोबर सांगतोय. बिमर नव्हता, घेत नव्हता, पण केली जबरदस्ती, घेतला, फेअर होता. हा सुद्धा घेत नव्हता, म्हणजे अंपायरचं लक्ष याचा अर्थ चांगला आहे. वा, बरोबर विकास दादा. आणि हा फटका चांगला 440चा झटका दिलाय वैभव कांबळेच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. चला मित्रांनो, 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 33 धावांचं समीकरण असताना वैभव कांबळी याच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार, संघाला एक संजीवनी देणारा हा मोठा फटका येतोय. ब्लास्ट करतोय सुयशच्या गोलंदाजीवरती. बघूया, सुयश पुन्हा एकदा कमबॅक जरूर करेल. धीम्या गतीचा चेंडू. वैभव याला जमत नाहीये. मगाचपासून वारंवार स्ट्रगल करतोय मैदानावरती. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मित्रांनो, काय घडतंय? 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावा, म्हणजे 8 चेंडू मध्ये हल्लीच्या फास्ट क्रिकेटमध्ये बोलायचं झालं तर 3 मोठे फटके पाहिजे. हा चेंडू चांगला, स्क्वेअर कट चांगला आहे आणि मात्र बघूया या स्क्वेअर कट वरती किती धावा पलून काढाव्या लागतील. अडवलाय तिथे चेंडू. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे, नाही आहे. 2च धावा. 16 धावा पाहिजे मित्रांनो. 7 चेंडू आणि 16 धावा. हा मात्र निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवरती डॉट आला तर लोणारे संघ म्हणेल अशाच प्रकारे व्हायला पाहिजे. आणि जर अल अजीज अलिबाग संघ म्हणेल या चेंडूवरती षटकार किंवा चौकार, एक मोठा फटका पाहिजे. साहिलकडे ती क्षमता आहे. त्याने मात्र आल्या आल्या एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि मात्र तशाच प्रकारची अपेक्षा अल अजीज अलिबाग संघाला पाहिजे. चांगला चेंडू फिरवलाय, अक्षरशः बुंद्यामध्ये टाकलाय आणि मात्र बघता बघता दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. आता मात्र समीकरण बदलेल. 6 चेंडू 16 धावा. चला, 6 चेंडू आणि 16चं समीकरण. नवीन येणारा गोलंदाज राज. बघूया, राज या नावासारखं या सामन्यावरती राज्य करावं लागेल ते राज याला. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी आहे राज याची. षटक क्रमांक 3च्या मोर्चावरती वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. एक क्रुशियल मुवमेंट आहे. 6 चेंडू आहेत त्याच्याकडे आणि मात्र धावा बनवायच्या आहेत त्या 16 धावा अल अजीज अलिबाग या संघाला. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. शिवशक्ती लोणारे संघ मात्र क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. डावखुरी हाताचा गोलंदाज. हा चेंडू जोरदार अपील.
दोन्ही पंच एकमेकांबरोबर काहीसे डिस्कशन करतील तेव्हा मात्र आपला डिसिजन पेंडिंग आहे. चला मित्रांनो, डॉट चेंडू आहे. 5 चेंडू 16. हा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये पंच सांगतायत हा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप वाईड असल्याचा. 15 पाहिजे आता. 5 चेंडू आणि 15चं समीकरण. वैभव कांबळे अलिबागचा मोठ्या. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक षटकार आलाय जरूर, परंतु अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे अल अजीज अलिबाग संघाला. यावेळेस चेंडू वरती यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर अक्षरशः तोडलाय. लाकूड तोल गोलंदाजी. चला मित्रांनो, इथे मात्र समीकरण बदललंय. जेत गेलाय नवीन फलंदाज. 4 चेंडू आणि 15चं समीकरण. 4 चेंडू 15चं समीकरण. डावखोरे हाताचा गोलंदाज राज. बघूया या मैदानावरती राज निर्माण काय करून दाखवतोय. अधिराज्य गाजवतोय का या मैदानावरती. बघूया डावखोरे हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा चेंडू. हाही चेंडू पंच सांगतायत चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता. हा मात्र निर्णायक चेंडू असणार आहे. शिवशक्ती लोणारे संघाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी. बघूया हा चेंडू मात्र निर्णायक. हा चेंडू पंच आमच्याकडे वळलेले आहेत. चेतन हातनी सुद्धा क्रुशल मुवमेंट वरती ऐन मोक्याच्या क्षणी आरामात आपला डिसिजन देत आहेत आणि मात्र 14 धावा शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 14चं समीकरण. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय जेद यांच्या. गोलंदाज राजाचा आखू टप्प्याचा चेंडू. मोठा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अडवेल का. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. चला 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू आणि 10 धावा. जेद एक चौकार वसूल केलाय. 2 चेंडू 10 धावा. राज बघूया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत डोलायमान स्थितीमध्ये सामना पाहतोय. हा चेंडू या चेंडूने मात्र इथे सिद्ध केलं. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 10 धावा. कदाचित नो आला तर सामना बनू शकतो अल अजीज अलिबाग संघाच्या माध्यमातून. शिवशक्ती लोणारे संघाचा विकास सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिला सामना एकविरा थळ या संघाला पराभूत करून आता मात्र अल अजीज अलिबाग संघासमोर 2 हात अक्षरशः शेवटचा चेंडू आणि इथे सामना अल अजीज संघाला सुद्धा इथे पराभूत केलंय आणि वेल प्लेड म्हणता येईल. दोन्ही संघांना चांगला सामना झाला. क्रुशल मुवमेंट आली आणि मात्र सामना विजयी झालाय शिवशक्ती लोणारे संघ.